एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार होणार आहे। थोड्याच वेळात महाजनवाडी सभागृहामध्ये मंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार पार पडेल। पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी यापूर्वी ठाण्यामध्ये जनता दरबार घेण्याची घोषणा केली होती। जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी या जनता दरबाराचं आयोजन केल्याचं त्यांनी सांगितलंय। यानंतर पालघरमध्ये जनता दरबार घेणार असल्याचं शिंदेंचे मंत्री प्रताप सरनाईकांनी सांगितलंय। दरम्यान ठाण्यात होणाऱ्या भाजपच्या जनता दरबारचे बॅनर्स ठिकठिकाणी लागले आणि जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले। त्यामुळे शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात भाजप आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे। ठाण्यामध्ये आज मंत्री गणेश नाईक जनता दरबार घेणार आहेत। आपल्याबरोबर या ठिकाणी गणेश नाईक सर आहेत। सर, काय म्हणाल, काय स्वरूप असणार आहे जनता दरबाराचं? बाब अशी की या ठाणे जिल्ह्याचा मी 15 वर्ष पालकमंत्री राहिलेला आहे पूर्वी। आता पालघर जिल्ह्याचा जो पालकमंत्री आहे तो ठाणे जिल्ह्याचाच भाग होता। त्यावेळेला दर आठवड्याला ठाण्याला, नवी मुंबईला, पंधरवड्याने भाईंदरला, नंतर 1 महिन्याने विविध ठिकाणी जनता दरबार घ्यायचे। म्हणजे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जनता दरबार व्हायचा। त्याच्यातून लोकांच्या ज्या काही बाबी आहेत, ज्या दूर जाऊन सांगता येत नाहीत, ते त्यांच्या गावाजवळच त्यांना सांगण्याकरता एक संधी उपलब्ध व्हायची। ह्या जनता दरबारामध्ये मग तोच उद्देश आहे। आता हे महायुती सरकार आहे, देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथजी शिंदे, माननीय अजितदादा पवार या तिन्ही नेतृत्वाच्या अनुषंगानं राज्यभर महायुतीच्या अनुषंगानं आमदार, मंत्री, कार्यकर्ते कार्यरत आहेत आणि जनताभिमुख राज्यकारभार व्हावा अशी माननीय मोदी साहेबांची इच्छा आहे। देवेंद्रजींनी सुद्धा महाराष्ट्र थांबणार नाही आणि महाराष्ट्रातल्या जनतेला 100 दिवसाचा कार्यक्रम सगळ्यांना दिलेला आहे। ते 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये जनतेच्या अडीअडचणी समजून घ्या, त्यांच्या मनाला मोकळीक करून घ्या आणि म्हणून त्या उद्देशानं आज ठाण्यामध्ये जनता दरबार आहे। लोक येतील, आपली निवेदनं देतील, ती निवेदनं विविध खात्यांना पाठवली जातील। पुन्हा 1 महिन्यानी त्या ठिकाणी पुन्हा दरबार भरेल। त्यावेळेला आजच्या निवेदनाची काय एकूण लोकांच्या अडीअडचणी सुटल्या त्या ठिकाणी सांगितलं जाईल। जनता दरबारच्या माध्यमातून भाजप ठाण्यामध्ये आपली ताकद वाढताना दिसते? नाही, प्रश्न असे की बाब असे की एकेकाली या ठिकाणी रामभाऊ म्हालगी खासदार होते, रामभाऊ कापसे म्हणजे खासदार होते, नंतर श्री प्रकाशजी परांजपे होते, आता श्रीकांतजी शिंदे आहेत। बाबाशी की राजकारण हे कायमस्वरूपी कोणाच्या हातात राहत नाही, परिस्थिती बदलत असते। तशाप्रमाणे त्या ठिकाणी प्रत्येक जण आपापल्या पक्षाचा त्या ठिकाणी वर्चस्व करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये वावगं काही नाही। इथं काय तर इथे भाजपचं एकूण जनतेची अडीअडचणी दूर व्हाव्यात आणि ऑब्व्हियसली त्या प्रत्येकालाच वाटतं की म्हणजे आपल्या पक्षाबरोबर लोकांनी जास्त जवळ यावं आणि तशा प्रकारची इच्छा व्यक्त करणं हा काय गुन्हा नाहीये। येत्या काही दिवसामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत। तुमच्यावरती ठाणे जिल्ह्याची जबाबदारी बीजेपीची आहे, त्यामुळे या जनता दरबारच्या माध्यमातून भाजप कुठेतरी आपलं संख्याबळ हे वाढवणार आहे? नाही, बाब असे की येत्या एप्रिल, मे, जूनच्या कालखंडात निवडणुका होतील अशा प्रकारचं बोललं जाते। प्रश्न असा की मला संपर्क मंत्री म्हणून नेमलेले, पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री। संपर्क म्हणजे कार्यकर्त्यांशी सुद्धा सुसंवाद साधायचा आणि त्या माध्यमातून जनतेशी सुसंवाद साधायचा। आता काम करता करता लोकांना एखाद्या गोष्टी भावत गेल्या, लोकांनी एखादं नेतृत्व स्वीकारलं, त्या ठिकाणी कोणाला काही ऑब्जेक्शन असण्याची गरज नाही। एकंदरीत परिस्थिती पाहता एकला चलोची सुद्धा तयारी भाजप करते? नाही बघा, मी मागे पण बोललोय की मी ज्याला शिवसेनेत होतो त्याला एक हाती शिवसेनेची सत्ता इथं आणली, मी राष्ट्रवादीमध्ये होते तर राष्ट्रवादी सत्ता आणली, भाजपमध्ये आहे भाजपची सत्ता येईल हा विश्वास, आत्मविश्वास चालतो। पण उद्याला वरिष्ठ नेतृत्वानं ठरवलं की बाबा याच्यामध्ये आपण सगळे एकत्र त्या ठिकाणी निवडणूक लढवूया, आमचं ऑब्जेक्शन नाही। ठाणे महानगरपालिकेत सुद्धा भाजपचा भडक आहे?
नाही नाही नाही, बाब अशी मी काय बोललो की जर वरिष्ठ नेतृत्वाने जर ठरवलं किंवा एकत्र लढायचं, सगळ्यांचा योग्य मान सन्मान केला तर प्रॉब्लेम नाहीये. परंतु जर स्थानिक ठिकाणी कार्यकर्त्यांना वाटलं किंवा आमच्यावर अन्याय होतं तर एकूणच पक्षाची भूमिका आहे, मग स्थानिक लोकांना तशा प्रकारची परवानगी द्यावी असं लोकांनी म्हटलेलं आहे आणि पक्षाची सुद्धा त्याला ना नाहीये. नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी ठाण्यामध्ये आता गणेश नाईकांचा जनता दरबार होतो आणि या माध्यमातून भाजपाची ताकद या ठिकाणी वाढवण्यासाठी नाईकांच्या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. तर ठाण्यात एका हाती सत्ता आणणार असं म्हटलेलं आहे नेते गणेश